नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी केतन कुमार पाटील तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत लोकसभा निवडणूक 2024 या संदर्भातली माहिती। निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया या संदर्भात काही प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। मग पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, संयुक्त सेवा पूर्व परीक्षा असेल किंवा तुम्ही कुठल्याही इतर स्पर्धा परीक्षा देत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते, अगदी मुख्य परीक्षेच्या दृष्टीनेही। तर यातला आपण काही भाग बघूयात। तो म्हणजे 2024 मध्ये निवडणूक आयोगाने या घोषवाक्यासह सुरुवात केली, ती म्हणजे उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक 2024। हे चित्र तुम्हाला महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करीत असलेल्या लोकराज्य मासिकामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळालेलं असेल। एकूण राज्यघटनेचा भाग 15वा जो आहे त्यातल्या कलम 324 ते 329 या संदर्भात आपल्याला निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग या संदर्भातली माहिती बघायला मिळू शकते। यानंतर 324 हा जो कलम आहे यामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोग आहे, जो संसद, राज्य विधानमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीत काम पाहतो आणि या निवडणुकांचं आयोजन करतो। ही जी माहिती आहे ही अतिशय आपल्यासाठी महत्त्वाची आहे। 324 कलम स्वतंत्र निवडणूक आयोगाची रचना सांगतो। यानंतर या निवडणूक आयोगाचं जे काम आहे ते म्हणजे संसद, राज्य विधानमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या निवडणुकांमध्ये काम पाहणे, याचं आयोजन करणे, यासाठीचा जो भाग आहे तो कलम 324 अंतर्गत येतो आणि ही आपल्याला गरजेचं आहे। पुढे बघूयात आपण 325। तर मित्रमैत्रिणींनो, कलम 325 जे आहे ते एक मतदार यादी सर्वांना समान मताचा अधिकार देतं। एक व्यक्ती एक मत आणि ही मतदार यादी तयार करण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाला करावं लागतं। यानंतर 326 कलम प्रौढ मतदानाच्या आधारावरती, अडल्ट फ्रँचाईज यावरती आपण मतदान करतो। राजीव गांधी यांनी 21 ते 28 असं जे केलेलं आहे ती 61वी घटना दुरुस्ती होती आणि ती 28 मार्च 1989 पासून सुरू झाली। राजीव गांधींच्या काळामध्ये 21 हे जे वय होतं ते 18 वर्ष करण्यात आलं। अगोदर आपण प्रौढ मतदान हे म्हणजे 21 वर्षाचं कन्सिडर करत होतो। आता निवडणूक आयोग जर तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी 18 वर्षांचे कंप्लीट होणार असाल तरीही मतदारांची नोंदणी करून घेतो। तुमचं वय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदान करता येतं। ही जी सोय ती 28 मार्च 1989 पासून आपल्याला मिळालेली आहे। यानंतर बघा कलम 327 जे आहे ते काय आहे तर मतदार यादी तयार करणं। ही मतदार यादी तयार करण्याची जी कहाणी आहे ती मी तुम्हाला त्रावणकोर राज्यातली याच्यासाठी सांगतोय की त्रावणकोर हे स्वतंत्र भारतातलं असं संस्थान होतं की जिथं मतदारांना अडल्ट फ्रँचाईज होती, सगळ्यांच्या मतदार याद्या तयार होत्या आणि या त्रावणकोर मॉडेलवरती भारताने, सुकुमार सेन हे जेव्हा भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते त्यांनी मतदार याद्या तयार करण्याचं काम केलं। कलम 328 नुसार राज्य विधानमंडळांसंबंधी ह्या ज्या मतदार याद्या तयार करण्याचं काम असतं ते निवडणूक आयोगाकडे असतं। त्यानंतर कलम 329A यामध्ये काय तर परिसीमन, डिलिमिटेशन, आणि त्याविषयी काहीही वाद असतील तर ते न्याय मागता येणार नाही। तर हे परिसीमन साठीचं जे डिलिमिटेशन कमिशन असतं तेच काम करतं। परिसीमन हे निवडणूक आयोग ठरवत असतो। कलम 81 नुसार आणि कलम 170 नुसार हे परिसीमन होत असतं केंद्रीय पातळीवरती। कलम 170 नुसार राज्यांच्या विधानसभासाठी होत जातं। कायद्याने याची पुनर्रचना केली जाते आणि कलम 329 हे परिसीमन याविषयी काम बघत असतं। यानंतर आपण पुढे बघूयात कलम 82। प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना करणं अपेक्षित असतं। 1952, 1963, 73 आणि 2002 साली डिलिमिटेशन भारतामध्ये करण्यात आलेलं आहे। हे एकूण 4 वेळा आतापर्यंत झालेलं आहे। 2026 पर्यंत आता आपण ते ब्लॉक केलेलं आहे, त्यानंतर आपलं परिसीमन होऊ शकेल। कलम 330 लोकसभा, येथे एससीज आणि एसटीज साठी राखीव जागा तयार केलेल्या असतात आणि त्यामध्ये एससीज आणि एसटीज साठी स्वतंत्रपणे त्या जागा राखीव असल्यामुळे तिथे एससीज आणि एसटी हे उमेदवार उभे राहतात। कलम 332 हे विधानसभांसाठी आहे। नुकतीच महाराष्ट्र शासनासाठीची विधानसभा निवडणूक लागेल तेव्हा तुम्हाला हे बघता येईल। कलम 332 विधानसभेत एससीज आणि एसटींच्या प्रतिनिधित्वासाठी आपल्याला आहे। यानंतर पुढे बघूयात स्टेट विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ एसटी सीट्स, जे एसटी साठी रिझर्व्ह आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहेत, एकूण 6 आहेत। मला वाटतं तुम्हाला दिसत नसेल। त्यानंतर झारखंड आहेत, ओडिसा आहे, छत्तीसगड आहे, गुजरात आहे आणि मग महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र एकूण 6व्या क्रमांकावरती एसटी साठी आहे। यानंतर जर तुम्ही पाहिलं तर उत्तर प्रदेश सगळ्यात जास्त एससी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ज्यामध्ये त्यानंतर आहे पश्चिम बंगाल, नंतर आहे तामिळनाडू आणि नंतर आहे बिहार। तर ही तुमच्यापर्यंतची एससीज आणि एसटीज मतदारसंघांची 2019 ची माहिती आहे। यानंतर आपण बघूयात 2002चं जे आपण परिसीमन बघतो आहोत ते डिलिमिटेशन कमिशन जे आहे त्याचे अध्यक्ष कुलदीप सिंह हे माजी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे होते। यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त त्या काळातले
हे त्याचे सदस्य होते. राज्य निवडणूक आयुक्त सदस्य होते. हे जे 2 आहेत हे पदसिद्ध सदस्य असतात. हे यांची नेमणूक केली जाते. यानंतर लोकसभेचे 5, जर महाराष्ट्रामध्ये परिसीमन करायचे, डिलिमिटेशन करायचे, तर लोकसभेचे 5 हे सदस्य या कमिशनवरती असतील. यासोबतच विधानमंडळाचे 5 सदस्य असतील. सहयोगी सदस्य म्हणून ते असतात. मतदानाचा अधिकार विधानमंडळाच्या सदस्यांना नसतो, लोकसभेच्या सदस्यांना असतो. नेमणूक हे लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष मिळून विधानमंडळातल्या सभासदांची करत असतात. मतदानाचे अधिकार अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त आणि लोकसभेचे 5 सदस्य यांना असते. हे डिलिमिटेशन कमिशन लेटेस्ट 2002चं होतं आणि याबद्दलची ही तुमच्या समोरची माहिती आहे. आणि याची जनगणना जी आहे ती जनगणनेच्या नंतर 2002चं डिलिमिटेशन झालेलं आहे. यानंतर एकूण 543 लोकसभेच्या जागा आहेत. आता आपण ज्या बघतोय त्या यातल्या 2020 मध्ये अँग्लो इंडियन हा जो अल्पसंख्याक दर्जा ज्यासाठीच्या 2 जागा राखीव असायच्या तो आपल्याला नाहीसा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये 2 वेगळे पक्ष झाले. त्यातील केस चालली ती निवडणूक चिन्ह आणि व्हीप संदर्भातली केस होती. ते आता आपण बघूयात पुढे. पूर्वी लोकसभेचे इलेक्शन असेल किंवा विधानसभांचं इलेक्शन असेल तेव्हा प्रत्येक पक्षाच्या अशा स्वतंत्र मतपेट्या ठेवलेल्या असायच्या आणि ज्याला मतदान करायचंय तो ते मतदान करू शकत होता. तर ही संरचना होती. यानंतर निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप हा जो अधिनियम आहे हा 1968 मध्ये आदेश आला. त्यापूर्वी चिन्हांचं वाटप केलं जायचं पण त्यासाठी वेगळा आदेश किंवा कायदा नव्हता. पूर्वी मतदान हे ईव्हीएम वर होत नव्हतं तर मतदान पेट्यांमध्ये मतदान केलं जायचं. पूर्वी प्रत्येक पक्षाची एक पेटी ठेवलेली असायची आणि त्यात आपलं मतपत्रिका जमा करण्याची गरज असायची. हे जे तुम्ही चित्र पाहतात हे त्या संदर्भातलं आहे. आणि त्यानंतर आला तो 1968चा आदेश आणि त्यानंतर हे झालं. महाराष्ट्रातल्या ज्या आता नुकतीच केस आली ती केस निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप या संदर्भात यासोबत व्हीपचा जो मुद्दा होता त्या संदर्भातही होती. यानंतर आपण पुढे बघूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईव्हीएमचा जो वापर होतो तो BHEL आणि आपली इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यापासून होतो. ईव्हीएमची जी सुरुवात झाली ती 1977 पासून सुरुवात झाली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही आयडिया त्यांनी सगळ्यात पहिली आणली की आपण हे केलं पाहिजे. 1979 मध्ये ईव्हीएमचा प्रोटोटाईप आपल्यापर्यंत डेव्हलप केला गेला. 1980 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने प्रोटोटाईप डेमॉन्स्ट्रेट केला सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या समोर. त्यानंतर 1981 मध्ये बेलने याला मॅन्युफॅक्चरिंग करून दाखवलं ईव्हीएमचं. त्यानंतर सगळ्यात पहिलं ईव्हीएम आपण जर पाहिलं असेल तर ते वापरलं गेलं 1982 मध्ये केरळामध्ये 70 नंबरची असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी परूर नावाची तिथं वापरलं गेलं. हा जो डेटा आहे हा इलेक्शन कमिशनने पब्लिश केलेला डेटा आहे. तुमच्यापर्यंत हा जो ग्राफ दिसतोय हा इलेक्शन कमिशनकडचा ग्राफ आहे. 1982-83 मध्ये ईव्हीएम 10 बाय इलेक्शन मध्ये वापरलं गेलं विविध क्षेत्रांमध्ये विविध बाय इलेक्शन मध्ये. 1988 मध्ये नवीन सेक्शन ऍड केला गेला ईव्हीएम संदर्भातला 61A रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 मध्ये. त्यानंतरचा पुढचा भाग आहे 1990 मध्ये इलेक्टरल रिफॉर्म्स कमिटी स्थापन करण्यात आली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ज्याच्याने टेक्निकल एक्सपर्ट्स कमिटीने काय सांगितलं की तुम्ही ईव्हीएम वापरू शकता त्यामुळे कुठली अडचण येणार नाही. कारण असं वादळ तेव्हाही सुरू झालेलं होतं की ईव्हीएमचा वापर किती सेफ आहे किती अनसेफ आहे त्याच्यामध्ये किती माल प्रॅक्टिसेस केल्या जाऊ शकतात. हे जेव्हा वादळ आलं तेव्हा नंतर ज्या ज्या गरजेच्या अमेंडमेंट्स होत्या त्या 1992 मध्ये 1961च्या कायद्यामध्ये केल्या गेल्या आणि गव्हर्नमेंटने ते सुरू केलं. 1998 मध्ये जनरल कन्सेन्सस असा आणला की आता आपण ईव्हीएम वापरू शकतो भारतातल्या इलेक्शनसाठी. 1999 ते 2004 मध्ये विविध राज्यांमधल्या स्टेट असेंब्लीचे इलेक्शन्समध्ये आपण ईव्हीएम वापरलेत. 2004 ते 2014 मध्ये सगळ्या लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये 3 कॉन्सिक्युटिव्ह इलेक्शन्समध्ये आपण ईव्हीएम वापरलं. 2013 मध्ये इलेक्शन्स रूल 1961 मध्ये तो परत अमेंड केला गेला आणि त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅटची सुविधा आपल्याला ऍड केली गेली. व्हीव्हीपॅट म्हणजे आपण व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मतदान केल्यानंतर जे सिम्बॉल येतं ज्याला मतदान केलंय ते तुम्हाला दिसतं आणि काही सेकंद थांबून ती पट्टी आतमध्ये पडते. ते जे व्हीव्हीपॅट आहे त्याची संरचना आपण 2013 मध्ये बदलली. 2018 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने ईव्हीएमला क्रेडिबल, रिलायबल आणि कुठलेही त्याच्यामध्ये इंटिग्रिटीचे इश्यू येणार नाहीत हे जाहीर केलं आणि ईव्हीएमच्या वापराला जास्तीत जास्त सुरुवात झाली. आता आपण बघतो आहोत तर व्हीव्हीपॅट. ऑक्टोबर 2010 मध्ये ऑल पार्टी मिटिंग झाली. त्याच्यामध्ये काय केलं गेलं ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट कंपल्सरी वापरायला परवानगी देण्यात आली. 2011 मध्ये फील्ड ट्रायल झाल्या. प्रोटोटाईप केला गेला तिरुवनंतपुरम मध्ये. त्यानंतर जुलै ऑगस्ट 2012 मध्ये सेकंड फील्ड ट्रायल झाली. फेब्रुवारी 2013 मध्ये
फायनल मॉडेल अप्रूव्ह केलं गेलं, जे टेक्निकल मॉडेल होतं ते इलेक्शन कमिशनने नंतर मे 2013 मध्ये फायनल मॉडेल जे होतं ते सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला दाखवण्यात आलं. ऑगस्ट 2013 मध्ये इलेक्शन रूल 1961 याच्यामध्ये अमेंडमेंट आणल्या गेल्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातल्या. सप्टेंबर 2013 मध्ये व्हीव्हीपॅट फर्स्ट यूज इन बाय इलेक्शन फॉर नागालँड 51 नॉक्सेन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. सगळ्यात पहिला वापर इलेक्शन कमिशनचा डेटा आहे तुमच्यापर्यंत हा पोहोचतोय तो 51 नॉक्सेन एसी म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी यामध्ये हा वापरला गेला. ऑक्टोबर 2013 मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अलाउड इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टू इंट्रोड्यूस व्हीव्हीपॅट सिस्टम इन अ फेज मॅनर. ऑक्टोबर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं तुम्ही फेज वाईज मॅनरमध्ये लॉन्च करा, हळूहळू करा. मार्च 2017 गोवा बिकेम द फर्स्ट स्टेट, छोटं राज्य, 100% कव्हरेज ऑफ व्हीव्हीपॅट विथ ईव्हीएम्स ड्युरिंग द गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इलेक्शन 2017. ऑगस्ट 17 ऑल पार्टी मीटिंग द कमिशन कमिटेड टू एन्श्योर 100% कव्हरेज ऑफ व्हीव्हीपॅट्स इन ऑल फ्युचर इलेक्शन्स. एप्रिल मे 2019 मध्ये जे इलेक्शन लोकसभेचं झालं त्यामध्ये 100% व्हीव्हीपॅट हे वापरलं गेलं. आता व्हीव्हीपॅट मधली काही जी मतं असतात तीच तपासली जातात, तीच टॅली केली जातात. सगळ्या व्हीव्हीपॅट मधल्या मतांची टॅली ही ईव्हीएमच्या टॅली सोबत होत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. व्हीव्हीपॅटच्या वापराबद्दल बोलतो. आता आपण निवडणूक आयोगाबद्दल बोलतोय. इलेक्शन कमिशन आहे, इलेक्ट्रॉल सिस्टीम जे आहे आपल्याकडे ते 1950 मध्ये इलेक्शन कमिशन होतं, ते कन्स्टिट्यूट झालं, फॉर्मली कन्स्टिट्यूट झालं. 1989 मध्ये ईसी गॉट कन्व्हर्टेड इनटू 3 मेंबर बॉडी, 3 मेंबरची बॉडी. पूर्वी हे एकमेव इलेक्शन कमिशनचा एकमेव निवडणूक आयुक्त असायचे. नंतर 1990 मध्ये पुन्हा असं झालं की एक सिंगल मेंबर बॉडी ही झाली. नंतर 93 मध्ये ती पुन्हा 3 मेंबर बॉडी झाली आणि यानंतर TN सेशन आले. मग निवडणूक आयोगाची जी चर्चा आहे ती आपल्या सगळ्यांच्या, निवडणूक आयोग हा ओळखीचा व्हायला लागला सामान्य माणसाच्या. कलम 324 सेक्शन 2 नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 आयुक्तांची नेमणूक केली जायची. राष्ट्रपती यांची नेमणूक करायचे. कायदा यासाठी कुठलाही नव्हता, आता तो कायदा आलेला आहे. 2023 मध्ये मुख्य आणि इतर निर्वाचन आयुक्त नेमणूक पद आणि अटी विधेयक पास झालं. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, पंतप्रधान सांगतील ते कॅबिनेट मंत्री असं त्याचं कंपोजिशन असेल. पूर्वी यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असत, हे जे कॅबिनेट मंत्री याच्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असं याचं होतं. आता ते कायद्याद्वारे बदल करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही बाब आता लक्षात घ्यायची. साधारणतः हा सुद्धा मॅटर कोर्टमध्ये, याच्यावरती जेव्हा डिसिजन येईल तेव्हा ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. पुढचा भाग आहे एकूण हा इलेक्ट्रो डाटा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे कंबाईन आणि MPSCचे विद्यार्थी असतील 2024च्या फेब्रुवारी अखेरपर्यंत साधारणतः सगळ्यात जास्त मतदार कुठल्या राज्यात होते तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उत्तर प्रदेशमधला हा जो सगळ्यात मोठा नंबर आहे हा उत्तर प्रदेशचा नंबर आहे आणि त्यानंतर आहे महाराष्ट्राचा नंबर. तर हा जो डेटा आहे हा तुमच्यासाठी कामी असेल. याची जे फॅक्च्युअल डेटा आहे तो तुम्ही बघू शकता. यानंतर आहे कंपॅरेटिव्ह डेटा आहे 2019 आणि 2024च्या दरम्यानचा. पुरुष मतदारांची संख्या जी आहे ती 2024 मध्ये 89.72 करोड होती. फिमेल इलेक्टरची जी संख्या आहे ती 47.15 करोड होती. थर्ड जेंडर इलेक्टर्स हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेगळ्या प्रकारे नोंदणी करायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये 2024 मध्ये 48,000 याची संख्या झालेली आहे. यानंतर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी इलेक्टर जे आहेत ते 88.35 लाख आहे. यांच्यासाठी एक वेगळं ऍप, वेगळे नोंदणीचा प्रकार इलेक्शन कमिशनने नोंदवलेला आहे. इलेक्टर्स अंडर द 18 to 19 ग्रुप ज्याबद्दल आपण चर्चा केली आताच, तो 1.85 करोड जो आहे तो मतदार जो आहे तो नवीन मतदार आहे, नव मतदार आहे आणि त्याची नोंदणी सुद्धा इलेक्शन कमिशन करत असतं. पुढे बघूयात आपण 3 प्रकारचे आपल्याला इलेक्टर्स दिसतील, म्हणजे मतदार दिसतील. पहिलं म्हणजे जनरल इलेक्टर ज्याने 18 वर्ष पूर्ण केलेली आहे. दुसरा ओव्हरसीज NRI वोटर म्हणजे भारताच्या बाहेर राहणारा, काही कामानिमित्त गेलेला प्रवासी भारतीय असेल. आणि तिसरा जो आहे तो सर्व्हिस वोटर्स आहे. आता सर्व्हिस वोटर्समध्ये कोण असतं? आर्म फोर्सेस मधले कर्मचारी असतील, भारताच्या सेवेसाठी भारताबाहेर असतील असे लोक असतील, भारतीय राज्यांमध्येच असतील, असे 3 प्रकारचे वोटर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रेकॉग्नाइज करतं. आपण पुढे बघूयात. कंपॅरेटिव्ह डेटा आहे हा 2019 आणि 1952चा आहे. 543 विधानसभा लोकसभा नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, इलेक्टोरेट, टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड आणि टोटल नंबर ऑफ पोलिंग स्टेशन्स. आता आपल्याला जेव्हा बघायचं असेल इलेक्शन निकालाच्या नंतर, जेव्हा इलेक्शन कमिशन डेटा रिलीज करेल संपूर्ण प्रकारे, तेव्हा आपल्याला जो डेटा असेल तो 2019 आणि 2024 असा कंपॅरेटिव्ह असेल. पण आता आपल्या कामासाठीचा 2019चा हा डेटा कंपॅरेटिव्ह अनालिसिससाठी कामी असणार आहे. पुढे बघूयात आपण. ही बाब जी आहे ती टेंडर्ड वोट नावाची आहे.
ज्याबद्दल आपण बघू शकतात की 49P कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 यानुसार काय होतं की तुम्ही जर मतदान करायला गेला आणि मतदार यादीमध्ये तुमचं नाव नाहीये किंवा मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे पण तुमच्या जागी कुणीतरी व्यक्ती मतदान करून गेलंय, बोगस मतदान झालेलं आहे, असं जर तुमच्या लक्षात आलं तर टेंडर वोट म्हणजे काय करायचं असतं, तर तुम्हाला तिथे बूथचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर असतात त्यांना भेटावं लागतं. या नियमांतर्गत तुम्ही त्यांना भेटून तुमची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करावी लागते. तुम्ही त्यांना सांगावं लागतं की तुम्ही हे मतदार आहात, तुमचं मत तुम्हाला देता आलेलं नाहीये, तर या केसमध्ये तुम्हाला टेंडर्ड वोट कास्ट करण्याचा अधिकार असतो. पण हे मत तुम्हाला ईव्हीएम वरती नोंदवता येत नाही. एक वेगळा लिफाफा दिला जातो. मतदानाची जी प्रक्रिया, पूर्वीची मतदानाची प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हे मतदान करता येतं. याला टेंडर वोट म्हणतात. सगळ्या व्यक्तींना, कुणीही तुमच्या नावावरती बोगस मतदान करून गेलेलं असेल तरी तुम्हाला तुमचं हक्काचं मतदान करता येतं. हे इलेक्शन कमिशन सांगतं. त्यामुळे तुम्ही ते गांभीर्याने घ्यायला पाहिजे. जर तुमच्या नावावर कोणी बोगस मतदान करून गेलेलं असेल तर तुम्ही टेंडर वोट कास्ट करायला विसरू नका आणि हे तुम्हाला करता येतं. पुढे नोटा जे आहे, नोटाबद्दलची कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी काय होतं की पूर्वी प्रिसाइडिंग ऑफिसरकडे जाऊन तुम्हाला सांगावं लागायचं की मला यापैकी कुठल्याही एका उमेदवाराला मत द्यायचं नाहीये कारण मला यापैकी कुठलाही एक उमेदवार पसंत नाहीये. तर त्यामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनने 1949 ओ नावाचा जो नियम आहे 1961चा त्यामध्ये बदल केला गेला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की तुम्हाला आता युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज आणि भारत सरकार यांच्याबद्दल जी केस होती ती केस गेली. प्रायव्हसीचं उल्लंघन होतं कारण तुम्ही बूथ ऑफिसरकडे जाऊन जर सांगता आहात की मला यापैकी कुठलाही उमेदवार पसंत नाहीये आणि वेगळा फॉर्म भरून देत आहात तर ते योग्य नव्हतं. त्यामुळे तुमच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होतं. म्हणून मग नोटा आला. नोटा हे इलेक्शन ईव्हीएम मशीनमध्ये सगळ्यात खाली असतं. त्याचं जे सिम्बॉल आहे तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद यांनी डिझाईन केलेला आहे आणि नोटाचं मतदान तुम्हाला कास्ट करता येतं. म्हणजे पूर्वी जे प्रायव्हसी कन्सर्न होता तो आता दूर झालाय. मतदान कुणी केलं हे लक्षात येत नाही, त्यामुळे प्रायव्हसी बरकरार राहते. आपण पुढे जाऊयात. बघा, सक्षम नावाचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ॲप दाखवलेले. आपण पूर्वी डेटा पाहिला, ज्या डेटामध्ये आपण पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आपण जाहीर केले किंवा काही लोक असतील जे वयस्कर असतील, वयोवृद्ध असतील, अशा लोकांना जर तिथे मतदान करायला जायचंय, इलेक्शन कमिशनने नोंदवून दिलेल्या मतदान केंद्रांवरती जायचंय, तुम्ही सक्षम ॲपमध्ये तुम्ही नोंदणी करू शकतात. मतदानाच्या दिवशी तुम्हाला व्हीलचेअर असेल किंवा काही सहाय्य केलं असेल ते मतदान केंद्रांवरती तुम्हाला सहाय्य केलं जाईल. यासाठीचं हे सक्षम ॲप आहे. यानंतर ही एकूण 18वी लोकसभा आहे. या 18व्या लोकसभेचे जनरल इलेक्शन्स आहे. 543 सीट्ससाठी आहे. 16 मार्च रोजी ज्या मिनिटाला निवडणूक आयुक्तांनी घोषणा केली त्या मिनिटापासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा जाहीर करण्यात आला. पहिला भाग 19 एप्रिल, पहिला फेज 26 एप्रिल, तिसरा फेज 7 मे, चौथा फेज 13 मे, 20 मे, 25 मे, 1 जून असं याचं शेड्यूल होतं. 18व्या लोकसभेसाठी 16 मार्च पासून ही सुरू होती मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. 543 लोकसभा मतदारसंघांसाठी हे इलेक्शन होतं. 4 जून हा काउंटिंगचा दिवस आहे. यासोबत अनेक विद्यार्थी यांनी मिस केलं असेल ते म्हणजे हा भाग आहे, तो म्हणजे आहे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभांसाठी सुद्धा इलेक्शन होतं आणि बाय इलेक्शन 26 असेंब्ली इतर, त्यामध्ये हिमाचल प्रदेशमधले 6 विधानसभा मतदारसंघ हे आहेत. यासोबत तुम्हाला हे 2 जून आणि 4 जून असे काउंटिंग डेज तुमच्या लक्षात येतील. पुढे बघूयात. सी विजिल हे मोबाईल ॲप आहे. जर तुम्हाला कुठलाही गैरप्रकार दिसला तर निवडणूक आयोगाने सांगितलेलं होतं की तुम्ही सी विजिल ॲपवरती जा. तुम्ही गैरप्रकारांची काही तक्रार असेल तर ती इथे नोंदवू शकता. तुमच्या 100 मिनिटांमध्ये यामध्ये कारवाई होईल असं आश्वासन निवडणूक आयोगाने दिलेलं होतं. या ॲपचा वापर करणारे अनेक लोक आहे. याबद्दल लोकांनी माहिती सुद्धा दिलेली आहे. पुढे बघूयात. असे अनेक ॲप होते. आपण सी विजिल पाहिलं. त्याच्यानंतर सुविधा हे उमेदवारांसाठीचं ॲप होतं. निवडणुकीच्या काळात नामनिर्देशन करण्यापासून ते बाकी सगळ्या प्रक्रियांपर्यंत माहिती देण्यासाठी होतं. नंतर फिडेविट नावाचं ॲफिडेविट जे सबमिट करायचं आहे, उमेदवारांच्या नामनिर्देशन संपूर्ण माहिती जर नागरिकांना पाहिजे असेल तर ते इथून पाहू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एनकोर प्रणालीचा आपण समावेश केलेला होता. तेव्हा आता ही एनकोर प्रणाली जी आहे ही प्रणाली सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती लक्ष ठेवून असते. या प्रणालीद्वारेच आपल्याला एकूण निवडणूक आयोगाचे विविध ॲप, त्यांची माहिती, प्रोसेसेस याची माहिती आपल्याला इत्थंभूत माहिती मिळू शकते. यानंतर जे पुढचे ॲप आहेत ते वोटर हेल्पलाईन ॲप आहे. मतदारांना मतदार यादीत शोध करायचा असेल, नवीन मतदारांची यादी करायची असेल, FAQ शोधून घ्यायचे असतील, उमेदवारांचं प्रोफाईल पाहायचं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतं. तुमचे BLO कोण आहेत, बूथ ऑफिसर कोण आहे याची सगळ्यांची माहिती सुद्धा तुम्हाला मिळते. हे सक्षम ॲप आहे. हे सक्षम ॲप जे हे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यांच्यासाठीचं आहे.
तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सक्षम ॲपची काय काय तुम्हाला आवाजाने सहाय्य केलं जातं, म्हणजे तुम्ही बोलू शकता. टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन मिळतं. त्यानंतर प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये दिली जातात. यासोबतच मतदान केंद्राविषयीची जी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला या ॲपमध्ये मिळते. KYC ॲप आहे, तुमचा कॅन्डिडेट कोण आहे याची जी तुम्हाला माहिती मिळायची असेल ती सुद्धा तुम्हाला इथून मिळते. आणि 1950 क्रमांकाची हेल्पलाईन जी आहे ती तुमची राज्यस्तरावरती जेवढ्या काही तक्रारी असतील तर ती तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मदत करते. हे महत्त्वाचे ॲप्स आहेत आणि हे ॲप तुम्हाला या संदर्भात एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण हे माहीत करणं गरजेचं आहे. राजकुमार राव आणि सचिन तेंडुलकर हे नॅशनल आयकॉन्स आहे, ब्रँड अँबॅसेडर नाहीये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना नॅशनल आयकॉन्स म्हणतं. या अगोदर राजकुमार राव, सचिन तेंडुलकर यांच्या अगोदर धोनी, आमिर खान आणि मेरी कोम हे नॅशनल आयकॉन्स राहून गेलेले. भारताच्या इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने यांना नॅशनल आयकॉन म्हणून जाहीर केलेलं होतं. यांचा उद्देश 3 वर्षांसाठी यांची नेमणूक झालेली आहे राजकुमार राव यांची. यांचा न्यूटन नावाचा सिनेमा होता, ज्या सिनेमामध्ये तुम्हाला दिसतंय सिनेमाचं पोस्टर आहे. या सिनेमामध्ये त्यांनी इलेक्शन कमिशन, एक बूथ लेव्हल ऑफिसर किती चांगल्या प्रकारे काम करतो त्याचं काम त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित निभावलेलं. त्याचा इम्पॅक्ट समाजामध्ये झाला म्हणून त्यांची नेमणूक या सिनेमाच्या माध्यमाच्या नंतर करण्यात आली. ती 3 वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. पुढे बघूयात. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे इलेक्शन कमिशन नॅशनल वोटर्स डे 25 जानेवारी 2021 पासून सुरू केला. डॉक्टर मनमोहन सिंग तेव्हा UPAचं गव्हर्नमेंट होतं, तेव्हा या दिवसाला सुरुवात झाली. पहिला दिवस जो आहे 2011 मधला 25 जानेवारी 2011, त्या दिवसाची थीम काय होती तर ग्रेटर पार्टिसिपेशन फॉर स्ट्रॉंगर डेमोक्रेसी. 2012ची होती विमेन रजिस्ट्रेशन. तिसऱ्या नॅशनल वोटर्स डेची थीम होती इन्क्लुजन. चौथ्या नॅशनल डेची थीम होती इथिकल वोटिंग. अशा एकूण आहेत. 2024 या वर्षाची थीम आहे नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. ही थीम होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आतापर्यंत एकूण 14 नॅशनल वोटर्स डे झालेले आहेत. इलेक्शन कमिशनची 25 जानेवारीची जी स्थापना दिवस आहे त्या निमित्ताने हे वोटर्स डे जाहीर केले जातात. या थीम्स आहेत, या तुम्ही बघायला पाहिजे, या लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढे बघूयात आपण. जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला ते 4 दिवसांमध्ये करता येतं. ते म्हणजे 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. तुम्ही तुमच्या जवळच्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी जाऊन हे मतदान करू शकता. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल किंवा कंप्लीट होणार असाल नुकतेच तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करता येतं. आता इथे 4 फॉर्म्सची माहिती दिलेली आहे. पहिला फॉर्म जो आहे तो फॉर्म 6 आहे, वोटर रजिस्ट्रेशनसाठी वापरला जातो. दुसरा जो आहे तो फॉर्म 8 आहे, करेक्शन ऑफ डिटेल्स. तुमचा पत्ता चुकला असेल, तुमचा फोटो चुकीचा असेल, तुमचे डिटेल्स चुकीचे असतील तर ते तुम्ही वापरू शकतात. फॉर्म 7 आहे, तो तुमचं नाव एका यादीतनं काढून दुसऱ्या यादीत नोंदवायचं असेल तर तुम्ही फॉर्म वापरू शकतात. 7 फॉर्म 6B जो आहे, लिंक करायचं असेल तुम्हाला तुमचं आधार कार्ड मतदान तुमच्या मतदार यादीमध्ये तर तुम्हाला 6B हा फॉर्म वापरता येतो. हे 4 दिवस आहे स्वतंत्र जेथे तुम्ही तुमची मतदार म्हणून नोंदणी करू शकतात. पुन्हा एक वेळा सांगतो, 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. जर तुम्ही तुमचे 18 वर्षापेक्षा जास्त असाल, 18 वर्ष तुम्ही कंप्लीट केलेली असतील तर 4 दिवस असतात. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची माहिती आहे जी तुम्ही वापरू शकतात. तुम्ही वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून ही माहिती करू शकता किंवा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्हाला ही माहिती दिसू शकते. यानंतर यावेळेस इलेक्शन कमिशनने काय केलं की जर तुम्हाला प्रत्येक राजकीय पार्टीला शासन एक टाइम देतं, स्क्रीन टाइम देतं, जाहिरातीसाठीची स्पेस देतं, त्यासाठी त्यांना वाउचर्स दिली जायची. तर या फर्स्ट इलेक्शन हे ज्याच्यामध्ये डिजिटल वाउचर्स दिली गेली. पॉलिटिकल पार्टीजला पूर्वी पैसे दिले जायचे, आता डिजिटल वाउचर्स दिली गेली. यानंतरचा पुढचा भाग आहे काय काय करते इलेक्शन कमिशन. एक, इलेक्शन कमिशनकडे अकाउंटिंग टीम्स असतात, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम असतात, व्हिडिओ व्ह्यूविंग टीम असतात, वेबकास्टिंग केलं जातं. म्हणजे एखादा मतदारसंघ आहे तिथे CCTV लावले जातात, कॅमेरेज लावले जातात, त्याचं टेलिकास्टिंग, वेबकास्टिंग हे इलेक्शन कमिशनच्या मुख्य केंद्रांपर्यंत केलं जातं. स्टेट सर्व्हेलन्स टीम्स असतात, एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सेल्स असतात, असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर्स असतात की जे जे खर्च होतोय, म्हणजे अक्षरशः तुम्हाला जर माहिती म्हणून सांगायचं असेल, एखादा उमेदवार जर सभा घेत असेल तर त्या सभेमध्ये झेंडे किती वापरले गेलेत, गाड्या किती वापरल्या गेल्या, याच्यासाठीची सुविधा आहेत. किती लोक हे करतात, किती सक्षमपणे करतात, याबद्दलचे शंका प्रश्न असतील तर ते वेगळा भाग आहे. कॉल सेंटर्स असतात, कंप्लेंट मॉनिटरिंग टीम सी विजिल माध्यमातून जी काय केली जाते ती इथून केली जाते. फ्लाइंग स्क्वॉड्स असतात, भरारी पथक असतात, मीडिया सर्टिफिकेशन असतं आणि मॉनिटरिंग कमिटी असतं. या माध्यमातून इलेक्शन कमिशन उमेदवार, नागरिक या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असतं. पुढे इंटिग्रेटेड एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सॉफ्टवेअर. आता कसं आहे ना की प्रत्येक सगळ्यांसाठी सुविधा केलेली आहे, मग उमेदवारांना इंटिग्रेटेड सिस्टीम दिलेली आहे, सॉफ्टवेअर लावलेलं आहे IEMS नावाचं की तुम्ही काय एक्सपेंडिचर करताय
तो लक्षात यायला पाहिजे आणि तो फॉर्मल करता आला पाहिजे, म्हणूनच हे सॉफ्टवेअर लॉन्च केलं गेलं होतं. दुसरं, तुम्ही जर बघत असाल, तुमच्या माहितीमध्ये येत असेल तर इलेक्शन्समध्ये काही गोष्टी पकडल्या जातात, पैसे पकडले जातात, वस्तू पकडल्या जातात, कॅश तुम्ही काही वाहून घेऊन जाऊ शकत नाही. तर हे जे आहे इलेक्शन सीझर मॉनिटरिंग सिस्टीम, यामध्ये तुम्हाला स्थानिक पातळीवर विविध यंत्रणा एकाच वेळेस काम करत असतात. तर या सगळ्या यंत्रणांना ही माहिती एकाच वेळेस मिळावी म्हणून इलेक्शन सीझर मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे याद्वारे माहिती एकत्रित केली जाते. ती सीझर जे केलेलं आहे, अमाऊंट असेल, वस्तू असतील, त्याचं याच्यामध्ये एकूण एकाच वेळेस नोंदणी केली जाते. आता ही जी माहिती आहे ही इलेक्शन कमिशनर आहेत आपले सुकुमार सेन, पहिले इलेक्शन कमिशनर, यानंतर आतापर्यंतचे कमिशनर, आणि आता लेटेस्ट 15 मे 2022 पासून ते आतापर्यंत राजीव कुमार हे आपले इलेक्शन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. यानंतर भारताच्या निवडणुकांना एकूण 74 वर्ष झाली आहेत. हा 74 वर्षांचा आढावा लोकराज्य या मासिकात आलेला आहे. आपण त्यातली ही माहिती घेतलेली आहे. 25 जानेवारी 1950 निवडणूक आयोगाची स्थापना झाली. पहिली सार्वत्रिक निवडणूक जी झाली ती 1951-52 मध्ये झाली. निवडणूक चिन्हांबाबतचा जो आदेश जारी झाला ते 1960चं दशक म्हणजे 1968 झाला, जो आपण निवडणूक चिन्ह व आरक्षण आणि वाटप या संदर्भातला जो अधिनियम आहे तो. ईव्हीएमचा वापर 1982 मध्ये झाला. आपण रिव्हिजन करतो या प्रकारे बघूयात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर राजकीय प्रसिद्धी करण्यास बंदी 1996 पासून आली. या काळात TN सेशन हे होते. ईव्हीएम मशीनचे सार्वत्रिकरण 2000 साली झालं. उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याला सुरुवात 2003 सालापासून झाली. 2003 पर्यंत इलेक्शन कमिशन ॲफिडेव्हिट उमेदवारांकडून भरून घेत नव्हतं. चल अचल संपत्ती गुन्हे या संदर्भातल्या माहितीला जमा करण्याला सुरुवात 2003 पासून झाली. स्वीप कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्याच्याबद्दल आपण बघणार आहोत पुढे. 2010 मध्ये, 2011 मध्ये पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा झाला. 2015 मध्ये नॅशनल वोटर सर्व्हिसेस पोर्टल सुरू झालं. 2017 मध्ये व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराच्या साह्याने सार्वत्रिकीकरण झालं, व्हीव्हीपॅटचा वापर झाला. त्याच्यानंतर 2018 निवडणूक साक्षरता क्लबची सुरुवात झाली. निवडणूक उमेदवारांना असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करण्याला सुरुवात झाली. ॲफिडेव्हिट 2003 मध्ये झालं, त्याची पार्श्वभूमी, गुन्हेगारी पार्श्वभूमी 2017 मध्ये 18 मध्ये पब्लिश करण्याला सुरुवात झाली. 19 दिव्यांग मतदार व 80 वर्षावरील वृद्ध मतदार यांच्यासाठी टपालाद्वारे मतदान केलं गेलं. झारखंड विधानसभा निमित्ताने सुरू झाली होती. कधी? 2019 मध्ये. 2024च्या लोकसभा इलेक्शनचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 80 वर्षांपेक्षा अधिक वृद्ध वयस्कर लोक असतील यांना घरी जाऊन मतदान करण्याची सुविधा, त्यांच्या घरी बसून ते मतदान करू शकतात, ही सुविधा मिळाली. 85 वर्षावरील, हा फरक आहे, 80 वर्ष वरील वृद्ध यांच्यासाठी टपालाद्वारे मतदान सुरू झालं. हे पूर्वी फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी होतं. 85 वर्षावरील मतदार आणि 40% ज्यांना दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशांना घरी बसून मतदान करता येईल, त्यासाठीची सुविधा आत्ता झाली. हा एकूण 74 वर्षांचा भारतीय निवडणुकींचा एक दृष्टिक्षेप आहे, तो आपण पाहिलेला आहे. यानंतर स्टेट्स, युनियन टेरिटरीज विथ हायेस्ट पर्सेंटेज ऑफ विमेन सेंटर्स. मणिपूरमध्ये सगळ्यात जास्त महिला मतदार होते. दमन दीवमध्ये 52%, गोव्यामध्ये 51%, केरळामध्ये 52% आणि पॉंडिचेरीमध्ये 52%. तर हे जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते पॉंडिचेरीमध्ये आहे. यानंतर स्टेट्स, युनियन टेरिटरीज विथ हायेस्ट नंबर ऑफ विमेन वोटर्स इन जनरल इलेक्शन 2019चा डेटा आहे, पण यामध्ये खूप काही बदल झालेले नाहीये. उत्तर प्रदेश ॲब्सोल्यूट नंबर्समध्ये सगळ्यात जास्त महिला उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि बिहार. पर्सेंटेज वाईज जर आपण विचार केला तर पॉंडिचेरीमध्ये सगळ्यात जास्त महिला मतदार आहे, वोटर्स. नॅशनल पार्टीज कुठल्या कुठल्या आहेत तर ह्या 2019च्या नॅशनल पार्टीज आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नॅशनल पार्टीज आहेत. आता आपण जर पाहिलं आत्ताच्या नॅशनल पार्टीज कुठल्या कुठल्या आहेत 2024च्या इलेक्शनमध्ये जेव्हा आपण विचार करतो आहोत, 2024 इलेक्शनचा विचार करतो आहोत, तेव्हा 1 आम आदमी पार्टी, दुसरं बहुजन समाज पार्टी, 3 भारतीय जनता पार्टी, 4 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, 5 इंडियन नॅशनल काँग्रेस आणि 6 नॅशनल पीपल्स पार्टी. हे 6 जे आहेत या नॅशनल पार्टीज आहेत. बाकी स्टेट पार्टी और रिकॉग्नाइज पार्टी आणि नॉन रिकॉग्नाइज पार्टी यांचा समावेश आहे. आता आपण ज्या स्वीप बद्दल माहिती पाहतो आहोत ते स्वीप आहे सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन प्रोग्राम. स्वीप प्रोग्राम हा जो प्रोग्राम आहे हा कशासाठी आला तर वोटर्स आणि इलेक्टरचं ट्रेनिंग आणि पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे याच्यासाठीचा आला. यामध्ये सगळ्यात पहिला भाग जो आला तो म्हणजे लो वोटर टर्नआउट अनालिसिस झालं. जे कमीत कमी मतदान होतंय ते का होतं याचा अनालिसिस करण्याला सुरुवात झाली. दुसरं, प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्पेसिफिक थीम डिझाईन केली गेली की काय आहे की कसं
जास्तीत जास्त मतदार आपल्याला बाहेर काढता येईल, त्यांना मतदानासाठी सहभागी करता येईल. तिसरं टर्न आउट इम्प्लिमेंटेशन प्लॅन, हा जो तुम्ही पाहताय TIP, वोटर पार्टिसिपेशन एंगेजमेंट कशी वाढेल याच्यासाठी शासकीय स्तरावर प्रोग्राम आणले गेलेत, लोकांपर्यंत राबवले गेलेत. इलेक्शन कमिशनने प्रचार प्रसाराला माध्यमाला गरज घेतली. छोटे छोटे इन्फ्लुएन्सर्स असतील त्यांचाही याच्यामध्ये भाग घेण्यात आला. फोकस ऑन अर्बन अँड युथ ॲपॅथी. नॉर्मली काय होतं, शहरी भागातला मतदार हा खूप जागरूकपणे मतदानाला हजर राहत नाही. तुम्ही जर मोठ्या शहरांचं प्रमाण पाहिलं तर अतिशय 50% किंवा 50%च्या खाली हे मतदानाचं टक्केवारी असते. ही कमीत कमी लोक मतदान करतात. आता ते जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे यासाठीचे जे प्रयत्न आहे त्यावरती स्वीपद्वारे फोकस केला गेला. त्यामध्ये नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड, पोलिओच्या धर्तीवरती एक भी बच्चा छूटना नहीं चाहिए, तसं कुठलाच मतदाता याला मतदानापासून वंचित राहता नाही आलं पाहिजे यासाठीचा भाग केला गेला. चुनाव का पर्व देश का गौरव या थीम लाईनवरती काम करण्यात येते. पुढे मेरा पहला वोट टार्गेटेड कॅम्पेन सुरू करण्यात आलं. मेरा पहला वोट देश के लिए ही जी थीम आहे देशभक्तीच्या थीमवरती, की आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे यासाठीचा प्रयत्न म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं. दुसरं सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर यांच्या सहयोगाने माय वोट माय ड्युटी या अंतर्गत हॅशटॅग चालू होऊन त्यांना ते अपलोड करायला सांगून त्यांच्यापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत याचा प्रचार प्रसार करण्यात आला. नंतर पार्टनरशिप आणि कोलॅबोरेशन, अर्थ मंत्रालय असेल, सांख्यिकी मंत्रालय असेल, शिक्षण मंत्रालय असेल, यांच्या माध्यमातून विविध लोकांपर्यंत पोहोचण्याचा इलेक्शन कमिशनने प्रयत्न केला. त्यानंतर मॉडेल पोलिंग स्टेशन अँड पोलिंग स्टेशन्स मॅनेज बाय विमेन पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. महाराष्ट्रामध्ये विमेन्सने ज्यांना केलं त्यांना सखी इलेक्शन सेंटर्स आणि ज्याला गुलाबी रंगामध्ये रंगवण्यात आलेलं होतं, सखी मतदान केंद्र, पर्सन्स विथ डिसॅबिलिटीजसाठीची वेगळी केंद्र राबवण्यात आली. कमिटमेंट टू जेंडर इक्वॅलिटी अँड ग्रेटर पार्टिसिपेशन, कन्स्ट्रक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ विमेन इन इलेक्ट्रल प्रोसेसेस, महिलांचा जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये कसा होईल यासाठीचे जे प्रयत्न आहे त्यासाठीचा जो प्रयोग होता तो म्हणजे मॉडेल पोलिंग स्टेशन तयार करणं. एक असं पोलिंग स्टेशन जिथे पाण्याच्या व्यवस्था असतील, लाईनमध्ये उभं राहत असतील, वयस्कर लोक असतील, त्यांना बसण्यासाठी जागा देण्यात येईल, व्यवस्थित सुरक्षा तिथे प्रदान केलेली असेल आणि स्मूथलेस सीमलेस हे सगळं काम होईल यासाठीचा जो प्रयत्न आहे ते मॉडेल स्टेशन्स मॅनेज केली जातात. आणि त्या धर्तीवरती सोसायटीजमध्ये, मोठ्या सोसायटीजमध्ये सुद्धा यावेळेस इलेक्शन कमिशनने जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा यासाठी इलेक्शन कमिशनने आपली सेंटर्स ओपन केलेली होती. पुढे बघूयात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. आचारसंहिता लागू होणे म्हणजे काय, की फेअर ट्रीटमेंट सर्व उमेदवारांना मिळणे. कुठलंही अगोदर तुम्ही जर पाहिलं असेल, कुठले नाव असतील राजकीय पुढाऱ्यांचे, पदं असतील, गाड्या असतील, यांचा वापर न करता कुणीही वोटर इन्फ्लुएन्स होऊ नये तुमच्या ताकदीने याचा पुरेपूर प्रयत्न इलेक्शन कमिशन करतं. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अंमलात आणणं म्हणजे या सगळ्या इथिकल बेस तयार करणं आणि सगळ्यांना समान पातळीची संधी मिळेल यासाठीचा प्रयत्न असतो. पुढे बघूयात, इलेक्शन कमिशन प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून देतं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की स्टेट इलेक्शन्स आणि पार्लमेंटरी इलेक्शन म्हणजे लोकसभेचे इलेक्शन यामध्ये मर्यादा आहेत. 95 लाख ही पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीची मर्यादा आहे आणि याच्यामध्ये 40 लाख पर कॅन्डिडेट ही अरुणाचल प्रदेश आणि 28 लाख पर कॅन्डिडेट इन सिक्कीम अशी आहे. तर साधारणतः 95 लाख रुपये ही 6 जानेवारी 2000 पासून पार्लमेंटरी इलेक्शनसाठीची मर्यादा आहे खर्च करण्याची. पुढे बघूयात आपण एनकोर पोर्टल जे आहे ज्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. एनकोर पोर्टल हे एंड टू एंड ऍप्लिकेशन आहे इलेक्शन ऑफिसेसमध्ये, म्हणजे इलेक्शन प्रोसेसेसमध्ये जे सगळे अधिकारी आहे बूथ लेवल ऑफिसेस पासून इलेक्शन कमिशनर पर्यंत यांच्यासाठी एनकोर पोर्टल काम करतं. एनकोर पोर्टलमध्ये काय काय मिळतं तुम्हाला, कॅन्डिडेटचं नॉमिनेशन मिळतं, कॅन्डिडेटची स्क्रुटिनी झालेली असेल त्याची माहिती मिळते, फायनल झालेलं असेल कॅन्डिडेटचं तर ते तुम्हाला लक्षात येतं. इलेक्शन कमिशन कुठल्या कुठल्या परमिशन देतं त्या संदर्भातली माहिती मिळतं. इलेक्शनच्या काउंटिंगची माहिती सुद्धा एनकोर सॉफ्टवेअर या माध्यमातून मिळते आणि इंडेक्स कार्डही मिळतं की रिटर्निंग ऑफिसर, त्याच्यानंतर इंडेक्स कार्ड काय असतं, ऑनलाईन काउंटिंग कशी चालते या संदर्भातली माहितीही मिळते. इको फ्रेंडली इलेक्शन्स करायचा प्रयत्न आहे. ऑलरेडीच आपण मतदान हे कागदी मतदानावरून EVM वरती गेलो, तेव्हापासून आपण पुढे गेलो. एन्व्हायरमेंट फ्रेंडली मटेरियलचा वापर करावा, सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये, नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल वापरू नये. इलेक्शन कॅम्पेन ऍक्टिव्हिटीजमध्ये यावरती इलेक्शन कमिशनने फोकस केला. पूर्वी प्लास्टिकचे झेंडे किंवा प्लास्टिकचं साहित्य वापरण्यावरती फोकस राहायचा कारण ते कमी किमतीत मिळायचं, उमेदवाराकडनं हा प्रयत्न राहायचा. इलेक्शन कमिशनने आता याच्यावरती सुद्धा प्रतिबंध घातलाय. इलेक्शन 10 वाजेनंतर रात्री तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रचार करता येत नाही, ध्वनी क्षेपकांचा वापर करता येत नाही, यावरती सुद्धा लक्ष देण्यात येतं.
आता आयोगाने काही निवडणुकीसंदर्भातले प्रश्न विचारलेले त्याबद्दलची आपण माहिती बघूयात. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? कलम 324 भाग 15 हे याचं उत्तर आहे. आपण फक्त प्रश्न बघूयात, उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल. हे MPSC कंबाईन या संदर्भात आलेले काही प्रश्न आहेत. पुढे, भारतात संसद आणि राज्य विधानमंडळांच्या निवडणुकांद्वारे कोणाद्वारे आयोजित केले जातात? इथे आपण ब्रेक कन्सिडर केला पाहिजे. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळांच्या निवडणुका टिंबटिंबद्वारे आयोजित केल्या जातात. 1 राज्य निवडणूक आयोग, राष्ट्रपती, भारताचा निर्वाचन आयोग, 4 राज्यपाल. पुढे बघूयात, निवडणुकांसंबंधी राज्यघटनेतील तरतुदींबाबत जोडे लावा. कलम एका बाजूला दिले आणि दुसऱ्या बाजूला तरतूद दिलेली आहे, ते तुम्ही एक वेळा बघा. त्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकार अधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? स्थानिक स्वराज्य संस्था. पुढे, 1/1/2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती. त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी लँडमार्क असू शकेल की आपण तो डेटा पाहिला, तो का गरजेचा आहे, कारण या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढे बघूयात, खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेसंदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले? पर्याय दिलेले आहेत आणि पर्यायी उत्तरं आहेत. पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? मतदारांना नोटा पर्याय देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. नुकत्याच झालेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने नोटा नन ऑफ दी अबोव हा पर्याय नोंदवला गेला. पुढचा प्रश्न आहे, पेड न्यूज हे निवडणूक प्रचारातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे भ्रष्टकृत्य आहे. पेड न्यूजची प्रकरणे हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समिती स्थापन केलेली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पेड न्यूज हा निवडणूक गुन्हा आहे. पेड न्यूज हा 2012 ते 2018 दरम्यान खूप चर्चेला गेलेला मुद्दा होता की वर्तमानपत्रात किंवा टीव्ही या ॲडमध्ये अशी जाहिरात प्रसिद्ध होणे जी जाहिरात न वाटता बातमी आहे असं वाटणे, पण ती मुळात जाहिरात असणे, याला पेड न्यूज असं म्हटलं जातं. पुढे बघूयात. तर धन्यवाद मित्रहो, ही होती एकूण इलेक्शन कमिशन बद्दलची माहिती. यानंतरचा आपण व्हिडिओ 4 जूनच्या निवडणुकीच्या निकालानंतर बघूयात. त्यामध्ये लोकसभा इलेक्शन 2024 याची इत्थंभूत माहिती असेल. सर्वात जास्त संख्येने निवडून आलेले उमेदवार, कुठल्या पक्षाचे उमेदवार, पक्ष, मत, महिलांचा सहभाग, तरुणांचा सहभाग, या संदर्भातली जी काय फॅक्च्युअल डेटाबेस माहिती असेल ती आपण यामध्ये नोंदवू. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, तुम्हाला काही प्रश्न असतील इलेक्शन कमिशन संदर्भातले, तर ते तुम्ही कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.